कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चिंचुके साहेब तुम्हाला कसं वाटतंय आता? अप्पी कुठे आहे चिंचुके? साहेब अहो तुम्हाला आहे ना डिहायड्रेशन मुळे त्रास झालाय। काल तुम्ही काहीच खाल्लं नाही ना, म्हणजे पाणी पण पिलं नाही, त्याच्यामुळे चक्कर आले असं डॉक्टर म्हणले। डॉक्टरने तुम्हाला दिसभर आराम करायला लावलाय। चिंचुके बाकीचं कशाला सांगतोय तू? तू अप्पी कुठे आहे सांग ना। सांगतो साहेब। साहेब तुम्ही पाणी घ्या की। चिंचुके तुला कळतंय का? अप्पी कुठे आहे? अरे मॅडम, गायतोंडे सर आणि स्वप्नील सर काल दिसभर सगळे हॉस्पिटल, आसपासची गावं सगळीकडे शोधलं, पण अपर्णा मॅडम सापडल्या नाही। अहो अपर्णा मॅडम गायब आहेत। मी काय करतो इथं मग? अशी कशी सापडली नाही ती? चल चल लगेच गाडी। अहो साहेब थांबा। अहो तुम्हाला कसं कळत नाही? अहो अपर्णा मॅडमची गाडी दरीत कोसळली आणि इतक्या उंचीवरनं दरीत पडल्यानंतर माणूस जगू शकत नाही। साहेब तुम्हाला हे मान्य करावं लागेल की अपर्णा मॅडम आता आपल्यात नाहीत। मी नाही मान्य करणार रे, मी नाही मान्य करू शकत। अप्पी आहे, हाय अप्पी आहे अहो चिंचुके। साहेब, अहो तुम्हाला आता अमोलला सांभाळावं लागेल। कसं घडलंय हे सांगावं लागेल। तुम्हीच असा धीर सोडला ना, कसं चालेल सांगा बरं? साहेब छातीवर दगड ठेवून हे मान्य करावं लागेल की अपर्णा मॅडम आता आपल्यात नाहीये। चिंचुके कसं मान्य करू मी हे? मी तिला सोडून गेलो म्हणून ती गेली घर मला सोडून। माझ्याच बाबतीत का होतं हे सगळं? का रडून तुम्ही? पण स्वतःला दोष देऊ नका। या अगोदर घडलं पण असेल तुमच्या हातनं, पण आता हे सगळं करतेय ना ती नियती करते साहेब। आपल्या हातात काहीच नाही। शांत व्हा साहेब, शांत। साहेब तुम्हाला भेटायला घरचे आलेत सगळे, आणि त्यांच्या बरोबर अमोल पण आहे। साहेब तुम्हाला स्वतःला सावरायला लागेल। अमोल आलाय? हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।